माशाचं जीवन काय ना महाराज, माशाचं पाणी म्हणजे जीवन कसं आहे? ओंकेच आता कसं आहे माहिती आहे का, हे जे आता पाणी वाहत आहे, आता आपण कुठेही जर गेलो, नदीत जा, एखादा तलाव बघा, समुद्र बघा, तिथं मासे असणारच. पण मासा जो आहे ना त्याचं जीवन एवढा बारीक अभ्यास कोणी करत नाही. तर मला वाटतं तो केला पाहिजे. केला पाहिजे. का बरं माहिती आहे का, कारण मासा हा त्याच्या जीवनामध्ये ना पूर्ण आनंद घेतो जीवनात. मासाच नाही, प्रत्येक प्राणी घेतो, पण माणसाला आनंद कसा घ्यायचा तो माहीतच नाही किंवा त्याला कळू पण नाही राहिला. बरोबर आहे. आपण सगळं जीवन असं एका दोरीत घालून देतो. डिसिप्लिन, आपल्याला सगळं डिसिप्लिन पाहिजे. अरे या प्राण्यांसारखं स्वच्छंद जीवन जगा. माशाला कुठला दिवस येतो माहिती नाही, माशाला तो मासा आहे का हे सुद्धा माहिती नाही. माशाला फक्त एवढंच माहिती आहे, भूक लागली पोट भरलं पाहिजे आणि दिवसभर त्याला जीवन जगायचं आहे. त्याला हे पण माहीत नाही आता दिवस आहे का रात्र आहे का 2025 चालू आहे का नाही, त्याला काही माहीत नाही. तुमचं सतयुग चालू आहे का कलयुग चालू आहे त्याला काहीच घेणं नाही आहे. या जगात देव आहे नाही आहे त्याला काही माहिती नाही. त्याला फक्त त्याला काय माहिती आहे, त्याला फक्त मस्तीत जीवन जगायचं, आनंदात जीवन घालवायचं. आणि आपलं माणसाचं कसं झालंय, आज काय म्हणला तो काय म्हणला, इथं असंच पाहिजे तिथं तसंच पाहिजे, इथं गेल्यावर असा ड्रेस घातला पाहिजे, इकडं असंच कोड पाहिजे, इथं त्याच्यानंतर असंच जीवनाचं एक म्हणजे लिमिटेड आपण सगळं करून टाकलं. मासा असो किंवा इतर कुठलाही प्राणी असो, आता एवढे पंचमहाभूतापैकीच एक जल म्हणजे पंचमहाभूतच आहे. एकदम स्वच्छंद जीवन आपल्याला निसर्गाने जसं बनवलंय ना तसं राहत आलं पाहिजे. आणि याच्यातच परमात्मा आहे. आपल्याला जर आतला परमात्मा शोधायचा असेल ना, इतर प्राण्यांकडे बघायचं. मासा जसं स्वच्छंद जगतो आपण तसंच जगायचं. मासाचं जीवन सगळ्याच आनंदाचं आहे आणि मनुष्याला बुद्धी असून पण त्याचं जीवन जे आहे ना प्रचंड दुःखाचं आहे. म्हणून जीवनात आनंद पाहिजे असून माशासारखं जगायचं. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशी ते विकाय.